ए थांब थांब असता नाही आधीपासून बघा. सो हॅलो गाईज, जसं की तुम्हाला माहिती आहे मी आले माझ्या मैत्रिणीच्या इथे सफायला. तर दुसऱ्या दिवशी असंच ती आम्हाला फिरायला नेत होती त्यांच्या गावात. तर ही कासवाला कशी बघते एकदम टुकूर टुकूर. मग असंच एक रँडम अंकल होते, त्यांचा हा प्रायव्हेट प्लेस होता, तिकडे ते आम्हाला घेऊन गेलेले. आणि इतकं सुंदर होतं ना तिकडे, मस्त असा तलाव वगैरे होता आणि तिथेच ना बसायला असं मस्तपैकी बेंच होता. तर भारी वाटलं. आणि मग झोपाळ्यावर मी असे किती झोके वगैरे घेत होती. नंतर आम्ही तिथून निघालो आणि मग त्यांची गावदेवी आहे ना, तर आम्ही त्यांच्या गावदेवीच्या मंदिरात गेलेलो दर्शनाला. मग तिथून आलो घरी आणि बघते तर काय घरी त्यांच्या आल्या टी व्हीला मुंग्या. हे मी बऱ्याच दिवसांनी बघितलं. आणि नंतर रेडी झालो बिकॉज ती आम्हाला घेऊन चाललं आहे एडवनच्या आशापुरी देवीचं दर्शन करायला. आणि यांचा रस्ता एवढा सामसूम की एक गाडी पण नाही दिसत आहे. मग बऱ्याच वेळानंतर एक मॅजिक आलं. मग त्याच्यातून आम्ही तिकडे एडवनच्या स्टॉपपर्यंत गेलो. मग गावातून पूर्ण असं चालत चालत आम्ही गेलेलो, पण काय नाही. मग बडबड करता करता कधी आम्ही पोचलो कळलं पण नाही. नंतर ना मला तिकडे एडवनच्या गावामध्ये एक काकी भेटलेल्या, त्यांच्यासोबत मी गप्पा मारत चाललेली. आणि नंतर फायनली आम्ही पोचलो आणि देवीचं मंदिर जसं दिसायला लागलं तसं खूप भारी वाटलं. आणि नंतर एवढी हवा होती ना रस्त्याला, तर ऋतूची आमची छत्री सोडून गेली. आणि नंतर आम्ही देवीच्या मंदिराच्या इथे पोचलो आणि मग तिथे जाऊन आम्ही श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं आणि नंतर मग वरती आलो. आणि सगळ्यांना माहितीच आहे की एडवनच्या आशापुरीच्या दर्शनासाठी एक छोट्याशा गुफेमध्ये यावं लागतं. आणि तिथे माऊलीचं दर्शन घेऊन खूप भारी वाटलं. आणि मग आम्ही थोडा वेळ तिथे बसलेलो असंच. आणि मग पुढे जाण्यासाठी पण एक छोटासा रस्ता आहे, तिथून जावं लागतं. मग आम्ही हळूहळू तिथून बाहेर निघालो आणि मग वरच्या साईडला गेलेलो. आणि वरच्या साईडहून एवढं सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळतो आणि सनसेट तर एवढा भारी होतं ना तिकडे. आणि नंतर मग असंच थोडा वेळ तिथे थांबलो आणि मग आम्ही घरी यायला निघालो. मग काय नाही, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.